नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण इतिहासाची साधने वर्ग 8वा मधील पहिल्या घटकाचा अभ्यास करणार आहोत. प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या इतिहासाच्या साधनांचा अभ्यास आपण केलेला आहे. यावर्षी आपण आधुनिक भारताच्या इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करणार आहोत. इतिहासाच्या साधनांमध्ये भौतिक, लिखित आणि मौखिक साधनांचा समावेश होतो. त्याचप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित दृकश्राव्य आणि दृकश्राव्य अशा साधनांचा समावेश होतो. भौतिक साधने. इतिहासाच्या भौतिक साधने मध्ये विविध वस्तू, वास्तू, नाणी, पुतळे आणि पदके साधनांचा समावेश करता येईल. या ठिकाणी आपण पाहतोय की भारतामधील जुने काही नाणी या ठिकाणी दिलेली आहेत. ही नाणी आपल्याला आपला इतिहास आणि त्या काळात असणारी चलन कशा पद्धतीची होते याबद्दल आपल्याला माहिती देते. तर इमारती आणि वास्तू. आधुनिक भारताच्या इतिहासातील कालखंड हा युरोपीय, विशेषतः ब्रिटिश सत्ताधीश आणि स्थानिकांच्या राजकारभाराचा काळ मानला जातो. या काळात विविध इमारती, पुले, रस्ते, पाणपोया, कारंजे यासारख्या वस्तू बांधल्या गेल्या. या इमारतीमध्ये प्रशासकीय कचेऱ्या, अधिकाऱ्यांची तसेच नेत्यांची व क्रांतिकारकांची निवासस्थाने, स्थानिकांचे राजवाडे, किल्ले, तुरुंग यासारख्या इमारतीचा समावेश होतो. या वास्तूंपैकी अनेक वास्तू आज सुस्थितीत पाहावयास मिळतात. काही वास्तू या राष्ट्रीय स्मारके म्हणून घोषित केल्या आहेत. जर काही इमारतीमध्ये संग्रहालय उभारण्यात आली आहेत. उदाहरणार्थ अंदमान येथील शेल्लर जेल या वास्तूंना भेटी दिल्यानंतर आपणास तत्कालीन इतिहास, स्थापत्यशास्त्र, वास्तूच्या स्वरूपावरून त्यावेळची आर्थिक संपन्नता याविषयी माहिती मिळते. जसे अंदमान येथील शेल्लर जेलला भेट दिल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या क्रांतिकार्याविषयी मुंबईतील मणिभवनाला किंवा वर्धा येथील सेवाग्राम आश्रमास भेट दिल्यावर गांधी युगाच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. यामध्ये सर्वात प्रथम पाहायला गेलं तर वस्तू संग्रहालयाने इतिहासाच्या अभ्यासासाठी वस्तू संग्रहालयामधून विविध वस्तू, चित्रे, छायाचित्रे यासारख्या विविध गोष्टींचे जतन केलेले असते. पुण्यातील आगा खान पॅलेस येथील गांधी स्मारक संग्रहालयात आपणास महात्मा गांधीच्या वापरातील अनेक वस्तू व कागदपत्रे आपल्याला पाहाव्यास मिळतात. या ठिकाणी जर आपण विचार केला तर ही आगा खान पॅलेसची जी इमारत आहे ही इमारत बाहेरची आहे. जे बाहेरून अशा पद्धतीने आगा खान पॅलेस दिसतं, तर आतमध्ये अशा पद्धतीने महात्मा गांधीने वापरलेला या ठिकाणी चरखा असेल, त्यांनी वापरलेल्या काही वस्तू आहेत जे आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. त्यांनी वापरलेली खुर्ची असेल आणि त्यांचे तैलचित्र म्हणजे फोटो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. पुतळे आणि स्मारके. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात अनेक व्यक्तींची स्मारके पुतळ्यांच्या रूपात उभारली गेली आहे. पुतळे देखील आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. विविध पुतळ्यावरून आपणास त्या काळातील राजकीय राज्यकर्ते, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती याविषयी माहिती मिळते. पुतळ्याच्या दर्शनी पाठीवर संबंधित व्यक्तीचे पूर्ण नाव, जन्ममृत्यूची नोंद, त्या व्यक्तीचे थोडक्यात कार्य, जीवनपट याविषयी आपल्याला माहिती. महात्मा ज्योतिराव फुले, लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याप्रमाणेच विविध घटनांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारलेली स्मारके सुद्धा संबंधित घटनाकाळ, त्या घटनेशी निगडीत व्यक्ती इत्यादी माहिती देतात. उदाहरणार्थ विविध ठिकाणची हुतात्मा स्मारके असतील. या ठिकाणी आपण लोकमान्य टिळकांचा पुतळा पाहतोय. स्वराज्य माझा हा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच असं ब्रीदवाक्यावर लिहिलेलं आहे. आणि या ठिकाणी त्यांचा कार्यकाल आणि त्यांनी म्हणजे आपण पाहतो तर या ठिकाणी हिंदी, गुजराती भाषेमध्ये आणि या ठिकाणी उर्दूमध्ये आणि थोडंच काय तर इंग्लिशमध्ये सुद्धा त्यांची माहिती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. ते स्वराज्य इज माय ब्राईट राईट असं त्या ठिकाणी दिलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला ह्यांचा अभ्यास आपल्याला पुतळ्यावरून समजते. पण काल कशा पद्धतीचा होता आणि त्यांनी केलेले कार्य याविषयी आपल्याला माहिती मिळते. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.